नमस्कार, मी डॉक्टर राहुल देशपांडे, चीफ मेडिकल डायरेक्टर एच.व्ही. देसाई आय हॉस्पिटल। मी नेत्रदानाविषयी आपल्याला माहिती देणार आहे। डोळे हे आपल्याला सगळे माहिती आहे की जे जीवनामध्ये आपल्याला किती महत्त्वाचे असतात। असा आपण विचार करायचा की जर समजा आपण दोन्ही डोळे आपले बंद केले आणि आपल्याला समजा वावरायचं आहे तर आपण किती अवघड आपल्याला फिरायला लागतं। तर हे डोळे हे फार महत्त्वाचे अवयव आहेत आपल्याला। आता बरेच वेळेला हे सगळ्यांनाच असं नाही मिळत नाही की ज्यांचे डोळे हेल्दी आहेत, डोळे चांगले आहेत आणि जे सगळे पाहू शकतात। बरेच जणांना डोळ्याचा आजार असतो ज्याच्यामध्ये कॉर्नियल ब्लाइंडनेस हे बऱ्यापैकी असतं की ज्याच्यामध्ये काही बुबुळ पांढरं झालेलं आहे, बुबुळाला सूज आलेली आहे किंवा बुबुळाचा भाग निघालेला आहे। अशा बऱ्याच कंडिशन्समध्ये पेशंटला अंधत्व येतं आणि हे अंधत्व कृत्रिम नेत्ररोपण किंवा नेत्ररोपणाच्या आधारे ते नीट केलं जातं, ज्याला आय ट्रान्सप्लांटेशन आपण म्हणतात, कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन म्हणतात। ते कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन आपण या पद्धतीने आपण जर केलं तर हे अंधत्व आपण दूर करू शकतो पेशंटचं। आता जिवंतपणे आपण डोळे दान नाही करू शकत, आपण मृत्यूनंतर डोळे दान करतो। मृत्यूनंतर काही जणांमध्ये हे असतं की किती दिवसांनी आपण डोळे दान करू शकतो, किती वेळात डोळे दान करू शकतो, की एक 5 ते 6 तासामध्ये मृत्यूच्या त्याच्या आतच आपल्याला ते डोळे काढून ते आपल्याला दुसऱ्या पेशंट करता वापरता येतात। आय बँकेची टीम असते, ती त्या घटनास्थळी जाते, त्याच्यामध्ये पूर्ण डोळा काढले जात नाही, फक्त वरचा कॉर्निया काढून ते एका प्रिझर्वेटिव्ह मीडियम मध्ये ठेवून तो आय बँकेमध्ये आणून ठेवतात। आय बँकेमध्ये तो त्या मीडियामध्ये एक 2 ते 3 दिवस नीट राहू शकतो। 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला जे प्राप्तकर्ता आहे, डोनर जे रिसिपियंट आहे त्यांची लिस्ट आपल्याकडे असते। तर त्यातले प्रायोरिटायझेशन करायचे की सगळ्यात गरज आधी कुणाला आहे, तर तसे फोन कॉल्स करून बघून आणि ह्याच्यामध्ये ते आजार चेक करायचे की तो जो माणूस एक्सपायर झालेला आहे तो कशामुळे झालेला आहे, त्याला काही व्हायरल इलनेस होतं का, किंवा तो ॲक्सिडेंटल डेथ आहे का, किंवा काही कॅन्सरमुळे आहे का, किंवा काही काही आजारामध्ये ते नेत्रदान आपण म्हणजे डोळे आपण काढू शकतो पण ते दुसऱ्या रिसिपियंटला किंवा ह्याला आपण लावू शकत नाही। जसे काही व्हायरल इलनेस आहेत किंवा डेथ ड्यू टू अननोन कॉज, अशा कंडिशनमध्ये आपण ते नाही लावू शकत। आणि रिसिपियंटमध्ये प्रायोरिटायझेशन करायला पाहिजे की त्यांना कॉर्नियाचा प्रॉब्लेम पाहिजे, त्यांना कॉर्नियामुळे डोळे त्यांचे जे बाद झालेले आहेत किंवा जे त्यांना दिसत नाहीये, तर तशा ह्याच्यामध्ये रिसिपियंट पण हेल्दी पाहिजे। आणि त्याच्यामध्ये ओनली बिकॉज ऑफ द कॉर्नियल प्रॉब्लेम किंवा कॉर्नियल ब्लाइंडनेसमुळे तरच तो ट्रान्सप्लांट होऊ शकतो। बाकी एखादा पेशंट जर रेटिनाचा प्रॉब्लेम आहे, त्याला डोळा त्याचा सुकलेला आहे, अदर कॉजमुळे त्याला अंधत्व आहे, तर हे आय डोनेशन ड्राईव्ह किंवा हे नेत्रदानाचं ऑपरेशन त्याला सक्सेसफुल होऊ शकत नाही। ज्या माणसाला दिसत नाहीये आणि आता जे डेथ होऊन गेलेली आहे तर त्याचे जे डोळे आपण ट्रान्सप्लांट केले, कॉर्निया मेनली कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन जर आपण केलं तर त्याच्यामुळे एका व्यक्तीमुळे 2 लोकांना अंधत्व त्यांचं जाऊ शकतं आणि ते नीट स्पष्टपणे पाहू शकतात। त्याच्यामुळे हे असं हे उत्कृष्ट असं श्रेष्ठ दान म्हणून ह्याला हे केलेलं आहे, नेत्रदान म्हणलेलं एक श्रेष्ठ दान आहे। आणि प्रत्येकाने ह्याचा संकल्प करावी आणि बाजूच्या आय हॉस्पिटलमध्ये किंवा जवळपासच्या आय हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याची माहिती घ्यावी की कसं असतं, तो फॉर्म भरायचा असतो आणि त्याची कन्सेंट द्यायची असती आणि मृत्यूनंतर लगेच आय बँकेला फोन करायचा असतो। ते आय बँकेचा नंबर हा फार महत्त्वाचा असतो आणि मग ती आय बँकेची टीम येते आणि त्याच्यानंतर ते मृत व्यक्तीचे डोळे ते काढले जातात आणि ते डोळे ऑपरेशन करून दुसऱ्या पेशंटला कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशनमध्ये आपण ते ट्रान्सप्लांट केलं जातं। तर अशा पद्धतीने हे फार महत्त्वाचं आहे की नेत्रदान करणं हे संकल्पना प्रत्येक व्यक्तीने सोसायटीमध्ये घेऊन आणि जे गरजू पेशंट आहेत, खास करून लहान मुलं ज्यांचं पूर्ण आयुष्य जाणार आहे आणि आपण जर हे नेत्रदान जर त्यांना केलं आणि हे कॉर्नियल ट्रान्सप्लांटमुळे जर त्यांची दृष्टी जर वाढली तर हे खरोखर त्यांना एक आधार मिळतो आणि त्याच्यासारखं कुठलं श्रेष्ठ दान नाहीये। तर मी सगळ्यांना विनंती करतो की प्रत्येकाने हा नेत्रदानाच्या ह्याच्यामध्ये सहभागी व्हावे आणि एक थोडक्यात आपण विचार करावा की आपण जगतो तोपर्यंत कोणाला तरी फायदा करतो, तर आपण मेल्यानंतर पण कोणत्या तरी व्यक्तींना आपण फायदा करून देतोय, त्यांना दिसायला लागतंय दुसऱ्या व्यक्तींना। तसं संकल्प प्रत्येक फॅमिलीनी प्रत्येक लोकांनी अशी करावी आणि जास्तीत जास्त ह्या ड्राईव्हला किंवा नेत्रदानाच्या ह्याला सहभाग व्हावे। धन्यवाद।